नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत तांदळीची भाजी. त्यासाठी मी तांदळीची भाजी कुटून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. आता आपण इथं गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान तापल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे फुलल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथं 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या घालून तांबूस रंगावर परतून घ्यायच्या आहेत. आपला लसूण आता इथे भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा, तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये घालायचे आहे एक हिरवी मिरची, मी मोठमोठ्या भागामध्ये कट करून घातली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बारीक चिरून टाकू शकता. आता इथे आपला कांदा भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये भाजी घालून घेऊया. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागते. तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, कोणतीही भाकरी चालेल. आता याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफवून घेऊया. 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी वाफवली गेली आहे. आपण भाजीमध्ये पटकन मीठ घालायचं नाही, किंवा भाजी जास्त असते तेव्हा आपला अंदाज चुकून जास्त मीठ पडू शकतं. अशी भाजी वाफवून घेतल्यानंतरच आपण मीठ घालायचं आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की करून बघा, खूप भारी लागते आणि चवीलाही खूपच छान होते. आता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी बऱ्यापैकी शिजली गेली आहे. आता पुन्हा ही परतून मी पुन्हा 1 मिनिटभर भाजी शिजवून घेणार आहे. आता 1 मिनिटभर भाजी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी इथे शिजली गेली आहे. आपण भाजी चेक करूया, आपण भाजी शिजली का बघूया. त्यासाठी केव्हाही भाजीचा देठ घेऊन तो आपण हाताने चिरडून बघायचा आहे. इथं आपली भाजी शिजून तयार आहे. धन्यवाद.